श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. माघ शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. तर या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला. या दिवसापासून सूर्यदेव आपल्या रथात बसून प्रवास करतात. या रथाला 7 घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. या दिवशी सूर्यपूजन केले जाते. जर आपण रोज सूर्याला नमस्कार केला तर आपले आरोग्य उत्तम राहते, उत्तम तेजाची प्राप्ती होते, मन शांत व एकाग्र बनते, शरीर सुदृढ बनते. सूर्यदेवतेची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील आजारपण अडचणी कमी होतात. घरात सुख, समृद्धी आणि संपत्तीमध्ये वाढ व्हावी. शिवाय निरोगी आयुष्यासाठी या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. तर अशा प्रकारे सूर्याची उपासना करण्याचे खूप सारे फायदे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याचबरोबर या दिवशी अजून काय काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर यंदा रथसप्तमी कधी असणार आहे? तर यंदा 25 जानेवारी वार आहे रविवार. तर या दिवशी रथसप्तमी साजरी करण्यात येईल. रथसप्तमीची पूजा ही सकाळीच करावी. तर या ठिकाणी एक मी पाट मांडून त्यावरती स्वच्छ वस्त्र टाकलेलं आहे. तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील वापरू शकता. ग्रामीण भागामध्ये ही पूजा अंगणात तुळशी वृंदावनाजवळ मांडतात, पण शहरामध्ये फ्लॅट सिस्टीममुळे घरच्या घरी तुम्ही तुळशी वृंदावन ठेवून त्याच्या बाजूला ही पूजा मांडू शकता. तर कोणतीही पूजा आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करतो. त्यासाठी इथे मी पाटावरती दिवा ठेवून तो प्रज्वलित करून त्याची पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत. तर या ठिकाणी मी गणपती बाप्पांना आधीच अभिषेक करून घेतलेला आहे पाण्याने आणि पंचामृताने, आणि मग त्यानंतरच आपण गणपती बाप्पांची मूर्ती पाटावरती स्थापन केलेली आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची देखील विधिवत आपण पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षता वाहायच्या आहेत, लाल फुलं दुर्वा व्हायच्या आहेत. गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. तर या पद्धतीने आपली गणपती बाप्पांची इथे पूजा झालेली आहे. सूर्य हा ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहामध्ये आहे. सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात. अशा या सूर्याला देव मानून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी होय. मकर संक्रांती दिवशी सुरू होणारा हळदी कुंकू समारंभ रथसप्तमी दिवशी समाप्त होतो. रथसप्तमीच्या दिवशी तुळशीपुढे 7 घोड्यांच्या रथात स्वार झालेले सूर्यरथाचे चित्र काढून महिला त्याचे पूजन करतात. सूर्यदेवांना देखील हळदी कुंकू अक्षता लाल फूल व्हायचं आहे.